तुम्हाला असं कधी झालंय का, की काही लोक खूप महत्वाचे आहेत आपल्या आयुष्यात, पण त्यांच्या सहवासामुळे आपल्याला अजिबात शांत नाही वाटत. एक रखरख जाणवते. त्यांच्याशी बोलताना, त्यांच्या सहवासात जाताना मनावर ओझं येतं. त्यांच्या एका वाक्याचा आपण दिवसभर विचार करत राहतो. त्यांचं वागणं समजून घेण्यात आपली सगळी ऊर्जा खर्च होते. यावेळेला असं वाटतं, की या व्यक्तीला माझ्या जवळ ठेवल्यामुळे मी माझ्यापासून दूर चाललीये, माझ्या ध्येयापासून दूर चाललीये. पण मग काहीच करू शकत नाही आपण. कारण ते नातं तर तोडणं गरजेचं असतं, पण आपण नाही तोडू शकत. कधी-कधी आपल्याला एकत्र राहावं लागतं. कधी-कधी सतत संपर्कात यावं लागतं. मग अशा वेळेला काय करायचं? भावनिक अंतर निर्माण करायचं. कारण नातं बऱ्याचदा आपण तोडू शकत नाही. त्यावेळेला आपण त्या नात्यामध्ये भावनिकरित्या तितकं गुंतणंही गरजेचं नसतं. खूप जणांच्या कमेंट्स येतात किंवा सेशनमध्ये बऱ्याचदा अशा केसेस हँडल कराव्या लागतात, ज्या वेळेला सतत एकत्र एखाद्या व्यक्तीसोबत राहावं लागतं आणि त्याच्या वागण्याचा खूप त्रास होतोय. म्हणजे कोणीतरी सतत आपला मानसिक छळ करत असतो. त्याचं वागणंच इतकं विचित्र असतं की आपल्याला त्याचा त्रास व्हायला लागतो. आणि हे भावनिक अंतर आज समजून घेताना एक गोष्ट लक्षात घेऊयात, की भावनिक अंतर ठेवणं म्हणजे नातं तोडणं नाही. भावनिक अंतर म्हणजे त्या व्यक्तीच्या शब्दाचा, कृतीचा आणि त्या व्यक्तीच्या मताचा तुमच्या आयुष्यावरती, मनावरती कोणताच परिणाम करून घ्यायचा नाही. बऱ्याचदा वरच्यावर आपण अशा लोकांच्या सहवासात जातो. ते कम्प्लिटली टाळता येत असेल तर टाळायचं. त्यांच्याशी बोलणं कम्प्लिटली टाळता येत असेल तर टाळायचं. कारण जर आपण त्या व्यक्तीशी बोलताना प्रत्येक वाक्यावरती व्यक्ती उलटच काहीतरी बोलणार असेल, तर बोलण्यात पण काही अर्थ नाहीये ना. समोरची व्यक्ती जर अवाजवी अपेक्षा आपल्याकडून करत असेल, आपल्या वागण्याला आणि बोलण्याला समजून घ्यायच्या पलीकडे गेली असेल, तर मग तिथं भावनिक अंतर ठेवायचं. कर्तव्य करायची, दूर राहून करायची. जर एकाच घरात राहावं लागत असेल, तरीही तिथं आपल्याला आपली कर्तव्य करावीच लागणार आहेत. काही जबाबदाऱ्या नाही टाळू शकत आपण. त्या घ्याव्याच लागणार आहेत. ठीक आहे, स्वीकारूयात. मात्र इथपर्यंत आणायचं नाही. कारण आपण जर आपल्या डोक्यात घ्यायला लागलोत ना, तर आपली वर्ष इतकी वाया जातात आणि नंतर इतका पश्चाताप होतो, की बापरे, मी काय इतका विचार केला आणि मी काय इतका स्वतःला त्रास करून घेतला. ती व्यक्ती काय करणार आहे? आपल्याबद्दल कोणाला काय सांगणार आहे? ती कोणाशी कसं वागणार आहे? हे आपल्या नियंत्रणात नाहीये. त्यामुळे त्याचा त्रास करून घेणं सोडून देऊया. सगळ्यात पहिलं तर ना, ह्या सततच्या नकारात्मक ऊर्जा देणाऱ्या लोकांपासून अंतर ठेवूयात. अंतर ठेवून वागूयात. कसं सांगते, पण त्याआधी नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. मी काउन्सिलर आहे आणि स्वीकार माइंड केअरची को-फाउंडर. स्वीकार माइंड केअर अंतर्गत आपण अनेक वर्कशॉप्स घेत असतो, जे सेल्फ ग्रोथ रिलेटेड असतात, माइंड केअर रिलेटेड असतात आणि तुम्ही माझ्यासोबत पर्सनल सेशन सुद्धा बुक करू शकता, जिथे आपण तुमच्या अडचणीवरती बोलून मार्ग काढत असतो. बघा, काही लोकांशी बोलल्यानंतर अगदी 2 मिनिट जरी बोललं ना, तरी मन प्रसन्न होतं ना. पण काही लोकांच्या नुसतं समोर गेलं तरी आपल्याला त्रास व्हायला लागतो, काहीच न बोलताही. काही लोकांकडे पाहिलं आणि त्या लोकांनी आपल्याकडे पाहिलं, त्यांच्या नजरेत सुद्धा खूप खराब व्हायब्रेशन्स असतात आपल्याबद्दल. माहिती नाही त्या व्यक्तीच्या मनात इतका राग किंवा इतकी ईर्ष्या विनाकारण आपल्या बद्दल का असू शकते. असं होऊ शकतं, विनाकारण एखादी व्यक्ती आपलं उगाचच हेट करत असते आणि मग त्याचा आपल्याला त्रास होतो, की मी इतकं करूनही मला काहीच का मिळालेलं नाहीये. ठीक आहे, त्या व्यक्तीच्या स्वभावातच जर हेट असेल, तर आपण प्रेम कसं ओतणार? किती सोपं आहे. प्लीज नका स्वतःला त्रास करून घेऊ. आणि ती एकच व्यक्ती नाहीये, जिच्या पुढे जाऊन तुम्हाला सगळं स्वतःचं सिद्ध करायचंय. स्वतःला सिद्ध करण्यासाठी स्वतः समोर उभे राहा आणि स्वतःला तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जाण्यासाठी अनेक गोष्टींमधून सिद्ध करा. ती गोष्ट जर सिद्ध करू शकत नाहीये ना तुम्ही, सोडून द्या. काही फरक नाही पडत. लोक बोलतील आणि सोडून देतील. तुम्ही चांगलं वागलात तरी बोलणार आहेत आणि वाईट तर आपण वागतच नाही, पण इन केस आपण वाईट वागलो तरीही लोक आपल्याला बोलणार आहेत. सतत कोणीतरी म्हणत असतं, की तू खूप बदलली आहेस, तू हे नीट नाही करू शकत, तुझ्याकडून हे नीट नाही होतंय, तू काय बाई निवांत असतेस, तुला काय बाई, तुमचं सगळं निवांत, किंवा तू जाड झालीयस, तू बारीक झालीयस, असं कसं बरं, तसं कसं बरं. हे सतत आपल्या आत्मविश्वासावरती घात करणारे प्रश्न आहेत आणि या प्रश्नांना उत्तर देणं अजिबात गरजेचं नाहीये. नका एक्सप्लेन करू समोरच्या व्यक्तीला स्वतःबद्दल. दुसरी गोष्ट, तुमच्या मर्यादांचा आदर न करणाऱ्या लोकांपासून दूर व्हा. आपण स्पष्टपणे सांगूयात, की ही गोष्ट मला आवडत नाही आणि ही गोष्ट चुकीची आहे. सर्वांगीण दृष्ट्या विचार केल्यामुळे ही गोष्ट चुकीची आहे. आपण नाही ठरवायचं की ती चुकीची आहे, ती खरंच चुकीची असली पाहिजे. आणि तरीही तीच गोष्ट वारंवार केली जात असेल ना, तर त्या व्यक्तीला सांगणं सोडून द्या. अंतर ठेवायचं म्हणजे काय? सोडून द्या सांगणं.
नाही ऐकणार आहे तुमचं कोणी. नाही, काही ठिकाणी तुमच्या वेळेचा, भावनांचा, तुमचा आदर नाही करू शकत एखादी व्यक्ती. आणि अशा वेळेला सतत त्या व्यक्तीला समजावून सांगण्यापेक्षा, कधी आपण समजावून सांगतो, कधी आपण प्रेमाने सांगतो, कधी आपण चिडून सांगतो आणि आपला वेळ वाया घालवतो. मग तो वेळ वाया घालवण्यापेक्षा बघा आणि सोडून द्या. मला या विषयावर बोलायचं नाही, मला हे आवडत नाही, मी बोलणार नाही, माझ्याशी अशा पद्धतीने बोललेलं मला मान्य नाही, मला यासाठी वेळ लागणार आहे किंवा आत्ता ही जबाबदारी मी घेऊ शकत नाही. ही वाक्य बोलणं स्वार्थीपणा आहे का? नाही. कारण समोरच्या व्यक्तीला आपण संपूर्ण सोडून किंवा टाकून दिलेलं नसतं. त्याची मदत करणारे किंवा ती व्यक्ती स्वतःची मदत करून घेण्यासाठी आपला उपयोग नाही करून घेते. त्या व्यक्तीची मदत करणारे बरेच लोक आहेत. मग आपल्याकडून आपण काय मदत पोहोचवू शकतो तिथे आपण पोहोचवणारच आहे. पण सतत त्या व्यक्तीला पॅम्पर करून त्या व्यक्तीला सुधारण्याचा ठेका आपण घेतलेला नाही. तिसरी गोष्ट, सतत तुमची तुलना करणाऱ्या लोकांपासून दूर राहा. ती बघ कुठे पोहोचली, तू काय करतेस. ती बघ घर कसं ठेवते, तू कसं ठेवतेस. तिचं करिअर बघ, तू अजूनही इथंच आहेस. ती एवढं सगळं करू शकते तर तू का नाही करू शकत. सतत जर तुलना ऐकायला मिळत असेल ना, तर आपण आपल्या आयुष्याकडे कमीपणाने पाहायला लागतो. आपल्याला माहिती आहे की आपलं आयुष्य दुसऱ्यांशी स्पर्धा नाहीये. हा, आपण प्रोत्साहन घेऊ शकतो, त्यांच्याकडून नवीन गोष्टी शिकू शकतो, त्या अंमलात देखील आणू शकतो. पण जर सतत कोणीतरी तुलना करत असेल आणि आपण जर ती मनावर घेतली, आता इथं बघा, तो तुलना करत राहणार आहे, तो व्यक्ती बदलणार नाहीये, पण भावनिक अंतर ठेवायचं म्हणजे ती तुलना ऐकायची आणि सोडून द्यायची, एक्सप्लेन नाही करायचं. मी असं का वागतीये किंवा मी किती त्रासामध्ये आहे म्हणून माझ्याकडून हे होत नाहीये, नका एक्सप्लेन करू, ऐका आणि सोडून द्या. कारण आपला प्रवास वेगळा आहे हे आपल्याला माहिती आहे. समोरच्याला 10दा सांगून कळत नसेल तर 11व्या वेळेला डोकं आपटून घ्यायचं नाही. चौथी गोष्ट, तुमच्या मनःशांतीची किंमत ओळखा. काही नातींना आपण सवयीमुळे टिकवतो. खूप वर्षांचं नातं असतं, आपलं रक्ताचं नातं असतं. लोक काय म्हणतील म्हणून, मी दूर झाले तर मी वाईट होईल म्हणून टिकवतो. पण नातं कसं आहे, किती जुनं आहे, रक्ताचं आहे का मैत्रीचं आहे, यापेक्षा ते नातं आपल्यासाठी किती योग्य आहे. ठीक आहे, त्या नात्याकडून आपल्याला आनंद मिळत नसेल, दुःखही मिळत नसेल, ते त्याच्या जागी आहे, ते कुठेतरी एका ठिकाणी आहेत. घरात जरी एकत्र असलो तरीही ते त्यांच्या कामात आहेत, आपण आपल्या कामात आहोत. ओके, नो प्रॉब्लेम. एकमेकांपासून एकमेकांना काहीच त्रास नाहीये. पण आनंदही आहे, दुःखही आहे. दुःखामध्ये एकमेकांना समजून घेतलं जातं. जर त्या व्यक्तीकडून आपल्याला दुःख झालं तर तिथे लगेच मार्ग काढले जातात, प्रयत्न केले जातात, तरीही ठीक आहे. पण जर त्या व्यक्तीकडून आनंद तर अजिबातच मिळत नाहीये, फक्त त्रास दिला जातोय, टॉर्चर केलं जातंय, दुःख दिलं जातंय, इतरांशी वेगळं वागलं जातंय, आपल्याशी वेगळं वागलं जातंय, आपल्याला सतत टॉर्चर केलं जातंय, तर तिथं अंतर ठेवायला पाहिजे. त्यांच्या वागण्याला सोयीस्कररित्या दुर्लक्ष करा. जरी ती व्यक्ती तुमच्या शेजारी येऊन तुमच्याबद्दल वाईट बोलत असली तरीही तुम्ही कानात हेडफोन्स घालून बसा, तिथून उठून निघून जा, घराबाहेर निघून जा. जे त्यावेळेला शक्य आहे ते करा. काहीच शक्य नसेल तर मनातल्या मनात नामस्मरण चालू करा. आणि काही लोकांची प्रेमाचं नातंही ठेवता येतं, कर्तव्याचं नातंही ठेवता येतं, पण दूर राहून देखील ठेवता येतं. पाचवी गोष्ट जी आत्ता मी इम्प्लिमेंट करायला लागली आहे माझ्या आयुष्यात, अजून पूर्ण यात मी पारंगत झालेली नाहीये, पण आपण केलं पाहिजे हे. आपल्या प्रत्येक गोष्टीची माहिती प्रत्येकाला द्यायची नाही. आपल्याला वाटतं आपल्यासारखंच प्रत्येक जण विचार करत असेल, पण तसं नाहीये. एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवून आपल्या आयुष्यातली एखादी गोष्ट आपण त्याला शेअर करतो. आपली स्वप्न, आपले प्रश्न, आपल्या योजना, आपल्या भावना, आपल्या कमकुवत बाजू. पण प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यास पात्र नसते. लक्षात घ्या. नुकसान नाही होत काहीच, कदाचित होईलही, पण आपले इमोशन्स एक्सपेन्सिव्ह करूयात हे कुठेतरी मी ऐकलं होतं आणि आता मला ते पटायला लागलंय. एखादी गोष्ट होण्याआधी इतरांना सांगण्यापेक्षा ती झाल्यावर सांगूया, मग भलेही ती खूप जवळची व्यक्ती असेल तरीही चालेल. कारण काही वेळेला काळजीपोटी आपल्याला नकार दिला जातो किंवा काही वेळेला काही होऊ शकतं, आपण त्या पॉसिबिलिटीज मध्ये जायलाच नको. जर एखादी योग्य गोष्ट, योग्य निर्णय आपण करणार असू तर आधी ते होऊ देऊयात, कारण तिथं आपण 100% देतो. जर आपण ते शेअर केलं ना, कोणीतरी एखादी गोष्ट आपल्या मनात काहीतरी टाकतं, आपला प्लॅन झालेला असतो, कोणीतरी म्हणतं पण असं करण्यापेक्षा असं केलंस तर, मग आपण परत आपला झालेला प्लॅन चेंज करतो आणि ऊर्जा वाया घालवतो. म्हणून आपल्या प्लॅनने जाऊयात, मध्ये कोणाचे विचार नको घ्यायला. गोष्टी डायरीत लिहूयात, स्वतःशी बोलूयात, कारण मग ते काम आपण आपल्या पद्धतीने करू शकतो. दुसऱ्यांना इन्व्हॉल्व केलं ना, त्या कामाचं सगळ्या चिन्ह होऊन जातात, त्यात काहीच राहत नाही. आलं लक्षात?
आपल्याला कोणाशी भांडायची गरज नाही, आपल्याला नातं तोडण्याची गरज नाही. ज्या वेळेला गरज असेल त्यावेळेला जाऊयात, मदत करूयात, पुन्हा येऊयात. त्यांच्याशी अनावश्यक चर्चा कमी करूयात. उगाचच त्यांचा सहवास नकोय आपल्याला. प्रत्येक गोष्टीवर आपण प्रतिक्रिया देणं, स्वतःला सिद्ध करणं बंद करूयात. आपल्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट त्यांना सांगणं बंद करूयात. त्यांच्या मताला अंतिम सत्य समजणं बंद करूयात आणि त्यांच्या वागण्याची जबाबदारी स्वतःवर घेणं पूर्ण बंद करूयात. तुमच्याबद्दल चुकीचं बोलतायत, बोलू देत, इट्स ओके. तुम्हाला समजून घेतलं जात नाहीये, तुम्हाला एकटं पाडलं जातंय, इट्स ओके. तो वेळ स्वतःसाठी वापरूयात. काही वेळा शांत राहणं ही खूप मोठी गरज असते, हे कळतंय आता मला, आणि म्हणून तुम्हाला सांगतेय. भावनिक अंतर म्हणजे द्वेष नाही, हे लक्षात घेऊयात. त्या व्यक्तीला आपण हेट करतोय, त्या व्यक्तीला आपण नको ते बोलतोय, त्या व्यक्तीबद्दल वाईट विचार करतोय, असं नाहीये. आपण त्याबद्दल काहीच नाही विचार करत आहे. त्या व्यक्तीचंही चांगलंच होऊ द्या, हाच आपण विचार करतोय. आपण आपली शांतता निवडतोय. त्या व्यक्तीपासून आपण भावनिक अंतर ठेवू शकतो आणि त्यांच्याबद्दल चांगलाही विचार करूच शकतो की. कारण आपल्याला कोणाचा द्वेष करायची गरज नाहीये. भलेही समोरचा व्यक्ती आपला द्वेष करत असेल, आपल्या स्वभावात ते नाहीये. आपल्या स्वभावात काय आहे? आपल्याला आपल्या मनाची काळजी घ्यायची आहे, तरच आपण आपल्या कुटुंबाची काळजी घेऊ शकणार आहोत, त्यांना अडीअडचणीला मदत करू शकणार आहोत. ज्या लोकांना मी माझ्या मनात जागा देत आहे, ते माझ्या आयुष्यात शांतता घेऊन येत आहेत का, याचं उत्तर देऊयात स्वतःला आज. याचं उत्तर लिहित असताना अनेक नात्यांबद्दल स्पष्टता येईल आपल्याला. काही लोकांना आयुष्यातून पूर्णपणे काढून टाकण्याची गरज असते, तर काही लोकांना पूर्णपणे काढून न टाकता अंतर ठेवण्याची गरज असते, तर काही लोकांसोबत राहून देखील अंतर ठेवायची गरज असते. आलं लक्षात? अशाच छान छान विषयांवरती बोलण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत चॅनल पोहोचवा, कारण आपल्याला सगळीकडे सकारात्मकता स्प्रेड करायची आहे. शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओज पाहता त्याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे. खूप धन्यवाद. तुम्हाला खूप प्रेम. पुन्हा भेटेन अशाच एका नवीन छान विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.